घरात नवीन चिमुकला पाहुणा आला की त्या परिवाराला त्याचा आनंद काही औरच असतो। हल्लीच्या काळात नवजात बालकाच्या स्वागतासाठी घरावर रोषणाई, फुलांची चादर, पंचारतीनं त्याचं स्वागत होते। हेच स्वागत जर स्मशानभूमीत झाले तर? अशीच एक घटना मूर्तिजापूरमध्ये घडली आहे। नवजात चिमुकल्याचं स्वागत चक्क स्मशानभूमीत केल्यानं हा शहरात चर्चेला आणि कौतुकाचा विषय बनलाय। जिथं जीवनाचं अंतिम सत्य आहे ते आहे, स्मशानात मेल्यावर माणसाला शेवटी तिथंच जावं लागतं, परंतु जन्मानंतर स्मशानभूमीत स्वागत व्हावं हे मात्र अफलातूनच। स्मशानभूमीबाबत माणसाच्या मनात एक न्यूनगंड आणि भीती असते, त्याचबरोबर अपवित्रता मानली जाते। या सर्व गोष्टींना फाटा देत रवी गंगाधर पवार यांनी आपल्या नवजात बालकाचं स्मशानभूमीत फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करून एक वेगळा पायंडा पाडला। स्मशानभूमीत सरण रचण्याचं काम करणाऱ्या रवी गंगाधर पवार याला मुलगा झाला। बाळंतपणासाठी त्याची पत्नी शीतल माहेरी होती। 4 महिन्यानंतर ती पार्थ या बाळाला घेऊन मूर्तिजापूर इथं आली। चिमुकला पाहुणा आपल्या घरी येताच त्याचा आनंद पवार यांच्या परिवाराला गगनात मावेनासा झाला। रवी याच्या मित्रपरिवारातही तितकाच आनंद होता। बाळाच्या स्वागतासाठी रवीच्या मित्रांनी जय्यत तयारी करून आतषबाजीसह बँडबाजा लावून पवार परिवाराच्या आनंदात भर घातली। मूर्तिजापूर येथील भटोरी रोडवरील स्मशानभूमीत पवार परिवार हा गेली 14 वर्ष देखरेखीचं व सरण रचण्याचं काम करतो। गत 3 वर्षापूर्वी रवी पवार याचं लग्न झालं, त्यानंतर त्याची पत्नी शीतल हिनं एका गोंडस आणि गुबगुबीत बाळाला जन्म दिला। घरची परिस्थिती हलाखीची, दुसऱ्याचं सरण रचून आपल्या परिवाराची उपजीविका भागवायची। स्मशानात राहणारी जमात म्हणजे स्मशानजोगी। स्मशानजोगी समाजात स्मशानात राहण्याची परंपरा आहे। तुरळक असलेला हा समाज स्मशानात वास्तव्य करायचा, परंतु कालांतरानं साहजिकच बदल झाला। हा समाजही लोकवस्तीत राहायला लागला, परंतु काही लोक आपले वास्तव्य अजूनही स्मशानात घालवत असल्याचं वास्तव समोर आलंय। परंतु त्यांच्या जीवन जगण्याचा प्रश्नच ऐरणीवर आला। येथील हिंदू स्मशानभूमीत हिंगोली जिल्ह्यातील पवार स्मशान जोगी जमातीचे कुटुंब वास्तव्यास आहे। त्यांच्या मूलभूत गरजा अद्यापही पूर्ण होत नसल्याचं विदारक चित्र समोर आलंय। वडिलोपार्जित स्मशानभूमीत काम करणारी ही पवार कुटुंबाची 3री पिढी असून आतापर्यंत दुसऱ्यांची हजारो सरणं रचणाऱ्या या पिढीच्या नशिबी केवळ मरण यातनाच येत आहेत। हा समाज गावापासून दूर स्मशानात राहत असल्यानं हा समाज वंचित आहे। सरणासाठी लागणारी लाकडं, गौऱ्या व इतर साहित्यांची ही व्यवस्था हीच मंडळी करायची, अजूनही करतायत, परंतु त्यांच्या जगण्याचा प्रश्न न सुटणार आहे। अशातही नवजात बालकाचं या परिवाराच्या वतीनं स्मशानभूमीत जल्लोषात स्वागत करून हा नवा पायंडा पाडला। हा विषय कौतुकाचा आणि चर्चेचा ठरलाय।